मीवर जोडी मैदानामध्ये गेलाय प्रवीण चोरगे आणि त्याचबरोबर रमेश पवार हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि पहिल्यांदा खरं तर आज संपूर्ण दिवसामध्ये प्रथम या टीमच्या पाठीला कारण मागील दोन सामन्यामध्ये धावांचा पाठलाग या टीमने केला होता टॉस जिंकून इथे टॉस जिंकला एसएन स्पोर्ट दिवा टीमने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं कृष्णा 11 टीमला शेलार इन ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल एका बाजूने असेल कॅप्टन रमेश पवार प्रवीण चोरगे सारखे आक्रमक खेळाडू चला लवकरात लवकर डावाला सुरुवात करा लवकरात लवकर मॅचला सुरुवात करा कारण अजून आणि त्यानंतर बक्षीस वितरण सोहळा देखील आहे त्यामुळे प्लीज आपण थोडं घाई करा खाडीचं हे भव्य दिव्य क्रीडांगण आणि त्याचबरोबरने सामना 3 षटकांचा असेल याची आपण नोंद घ्या दोन्ही कॅप्टन आणि पंचांना देखील विनंती आहे आपण त्यांना टाइम अलर्ट करा 15 मिनिटाचा कालावधी एका इनिंग साठी असेल 15 गाव क्रिकेट खरं तर निसर्गाच्या सानिध्यामध्ये बसलेलं कोकण प्रांत या परिसरातील ही आमची क्रिकेट असोसिएशन माध्यमातून आपण आज मुंबई नगरीमध्ये ही स्पर्धा पाहतोय दिवा नगरीमध्ये ही स्पर्धा पहिल्या बॉलवरती जर का षटकार लगावला तर आदरणीय सुधीर जी शिरावळे साहेब जे खरतर समुद्रपार दुबई प्रांताच्या बाहेर आहेत दक्षिण मात्र आणि पहिल्या बॉलवरती जर का षटकाराचा सुधीर भाई यांच्या माध्यमातून 500 रुपये पारितोषिक असेल खरं तर बॅटिंग करणाऱ्या टीमच्या फलंदाजांना मोठं पारितोषिक आणि समोर आहे रमेश पवार अतिशय विध्वंसक आणि विस्फोटक असा हा खेळाडू आपण पाहिला रमेश पवार उर्फ आऊ या नावाने संबोधणारा खेळाडू आपण पाहिला वाकडी नेरधुंद्रे परिसरातील वाकडी गाव आहे पनवेल तालुक्यातील त्या वाकडी गावचा हा खेळाडू आणि वाकडी गाव म्हटलं की आमचे रॉक प्रवीण गायकर यावर जो उल्लेख केला जाईल आणि एका बाजूने प्रवीण चोरगे उर्फ बाली हा देखील त्याच परिसरातला नेरे गावचा हा खेळाडू गोलंदाजी मार्ग गोलंदाज संदप गावचा हा खेळाडू आहे अतुल आमचे पंच देखील त्यांचाही आम्ही आवाज उल्लेख करू ज्यांच्या माध्यमातून सातत्याने चांगले योगदान राहिले टेनिस क्रिकेटमध्ये त्या गावचा संदपचा खरतर अतुल मैदानाच्या आतमध्ये समोर असेल रमेश पवार गेम इज ऑन डावाला सुरुवात 3 षटकांचा सामना पहिलं षटक अतुलच्या माध्यमातून राऊंड विकेट क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता आणि यावेळेस मात्र बॉल अगदी खाली राहिला होता सबमरीन डिलिव्हरी पायाचा वेध घेतला आणि बॉल गेला शॉट थर्डमॅनला कोणती धाव नाहीये रायगड प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये आपण जर का पाहिलं तर रायगडचा एक्सप्रेस गोलंदाज नरेश ठोंबरे या गोलंदाजावरती कोणत्याही फलंदाजाने षटकार लगावले नव्हते परंतु एकमेव असा खेळाडू होता जो खेळाडू रमेश पवार त्याच्या बॅटमधून आपण त्या गोलंदाजच्या आगेस मात्र षटकार पाहिले होते वीर मराठा जोहे या संघाकडून खेळत असताना चांगला योगदान राहिला होता हाफ ट्रॅकर बॉल शॉटम पुल करत होता मिस टायमिंग बॉल मात्र चालला शॉट फाइंडिंगला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल चांगला एफर्ट या ठिकाणी पाहायला मिळाला डीप मधून मात्र बॉलला उचलला फेकला त्यानंतर मात्र आली आहे सिंगल 100% कमिटमेंट करत सांघिक कामगिरीवरती मात्र विश्वास ठेवणारा हा एसएन स्पोर्ट दिवा संघ आणि एका बाजूने आपण पाहिला तर चहू बाजूने मात्र ज्या टीम मध्ये चांगला बॅलन्स आहे असा हा संघ तुम्ही आता या ठिकाणी कृष्णा 11 चांगले बॉलर्स चांगले बॅटर चांगले फिल्डर ज्या टीम मध्ये आहेत असा हा संघ कृष्णा 11 आज खरं तर हे दोन्ही संघ प्रबल दावेदार आहेत या स्पर्धेचे कारण दोन्ही टीम मध्ये चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे टीम मध्ये स्वतः यष्टांच्या मागे जितेश शेलार खरं तर अतिशय विस्फोटक असा हा खेळाडू खंबालपाडा गावासाठी चांगलं योगदान राहिलं आणि या संपूर्ण परिसरासाठी देखील मोठं योगदान या खेळाडूचं राहिलं असा हा गुरुवान खेळाडू बॉलिंग मागमध्ये संदपचा अतुल त्याच्या आगेस हवाई सफर करण्याचा प्रयत्न बराच काळ चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल उंच गेला अंतर कमी कापला आणि झेल पकडला गेला त्यानंतर मात्र खेळाडू बाद झाला प्रवीण चोरगे बॅक टू द पॅव्हिलियन
प्रॉपर कनेक्ट झाला होता बॉल, परंतु उंची जास्त घेतली त्यामुळे अंतर कमी कापलं आणि झेलबाद झाला खेळाडू प्रवीण चोरगे. खरं तर पहिला बसला खरं तर बॅटिंग करणारी टीम नवीन खेळाडू सोपान मात्रे. हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चालला हरिग्राम. खरं तर पनवेल परिसरातील हरिग्राम गाव, त्या गावातील हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो आणि एका बाजूने अतुल संदपचा हा खेळाडू अप्रतिम चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये खरं तर चांगला स्टार्ट हवा होता टीमला, एसएन स्पोर्ट दिवा टीमला. तो स्टार्ट मात्र मिळवून देत असताना आतापर्यंत आपण पाहिला अतुल हा खेळाडू, परंतु मैदानामध्ये आला सोपान अजून एक चांगला खेळाडू. बाकफुटला गेले, शॉटॅक्सचा कव्हर रिझन कडे, हा फटका थ्रो चांगला झाला होता. जितेश स्टंपच्या मागे थोडासा गेलाय. खरं तर निर्णय पंचांचा आपण पाहतोय या ठिकाणी नॉट आउट. अगदी योग्य निर्णय होता, कारण हा थ्रो जर डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित या ठिकाणी या खेळाडू बाद देखील झाला असता. आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये रमेश पवार पोहोचला नसता, परंतु इथे डायरेक्ट हिट नव्हता, मात्र चांगलं बॅकअप दिलं जितेशने. तत्पूर्वी मात्र रन्स कंप्लीट केली या दोन्ही फलंदाजाने. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. धाबा फलकावरती आहेत. पहिलं षटक मार्गस असताना एक गडी बाद 2 धाबा. अजूनही या षटकामध्ये आपण पाहतो रमेश पवार हा खेळाडू खरं तर या इनिंग मध्ये जितका वेळ उभा राहील तितका लाभदायक राहील कृष्णा लेमन टीमसाठी, कारण या खेळाडूकडे भरपूर क्षमता आहे. आक्रमक असा हा खेळाडू. आडव्या बॅटने केलेत बॉलला खरं तर मिड विकेटच्या दिशेमध्ये, स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये बॉल गेला. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा सिंगल आली. ज्या टीमनं मात्र मागील 2 सामन्यांमध्ये एकतर्फा धावांचा पाठलाग केला त्या टीमला मात्र इथे संघर्ष करावाच भाग पाडलाय. खरं तर एसएन स्पोर्ट दिवा टीमने कौतुक करावं तेवढं कमी आहे. खरं तर क्रिकेटमध्ये तुमची 99% मेहनत, 1% लक फॅक्टर जर का तुमच्या बाजूने असेल तर बऱ्याच काही गोष्टी तुमच्या बाजूने घडतात. परंतु या सामन्यामध्ये कर्तृत्वावर तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. चांगला खेळ मात्र या वर्तमान स्थितीमध्ये तुम्हाला करावा लागेल. सोपानचा हा फटका, लाफ्टेड ड्राइव्ह, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. क्षेत्ररक्षक बॉल खाली घेते. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि खरं तर इथे रन्स घ्यायला हवा होत्या. बघा आता टेन्शन मारले कृष्णा लेमन टीमच्या खेम्यामध्ये. जेव्हा बॉल हवेमध्ये होता तेव्हा तुम्ही एक पहिली रन्स कंप्लीट करायला हवी होती. कदाचित 2 धावा या बॉलवरती मिळाल्या असं पण क्षेत्ररक्षक ज्या ठिकाणी होते त्याचं कौतुक करावं लागेल. किमान आपल्या संघासाठी या खेळाडूने 5 धावा रोखल्या आणि या बॉलवरती आली फक्त सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ संपला गेला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रिव्ह्यू घेतला. बघा अगदी सीमारेषा लगत, त्यामुळे हा रिव्ह्यू घेतला गेला. आपण इथे जाऊया पुन्हा एकदा DRS डिसिजन सिस्टीम रिव्ह्यूच्या माध्यमातून या ठिकाणी ओमसाई खरं तर MTC लाईव्हच्या माध्यमातून मात्र आपण हे माध्यमातून पाहूया. जर का रिव्ह्यू मध्ये कॅमेरामध्ये या गोष्टी काही झाल्या नसतील तर ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय असेल. अगदी चांगला फटका होता सोपानचा आणि त्यानंतर मात्र DRS आणि हा निर्णय प्रलंबित ठेवलाय. निर्णयाची प्रतिक्रिया अजूनही निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये. लाजवाब एफर्ट त्या ठिकाणी आपण पाहिला क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. क्लोज एन्काउंटर ज्याला म्हटलं जातं, तंतोतंत या ठिकाणी हा डिसिजन असेल. सीमारेषा लगत जर का बॉल पाय गेला असेल आणि त्याच ऍक्शन मध्ये बॉलला थांबवलं तर मात्र षटकार असेल. आणि जर का बॉल थांबून मैदानाच्या बाहेर जर क्षेत्ररक्षक गेला तर फक्त सिंगल रन असेल, याची नोंद घ्या. तर फक्त सिंगल रन आहे. अगदी योग्य निर्णय पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळाला. किमान 5 धावा आपल्या टीम साठी रोखल्या. फिल्डर्स त्या ठिकाणी होते अमोल पाटील, सोनारपाडाचा हा खेळाडू आहे अमोल पाटील. खरं तर त्याच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. ज्यावेळेस वंजारपाडा खरं तर नाईट स्पर्धेमध्ये ज्युनियर ठाणे टीम आपण पाहिली, त्या टीम मध्ये देखील या खेळाडूची वर्णी लागली होती आणि एका बाजूने रायगड संघ देखील आपण पाहिला होता. आज अमोल पाटील सोनारपाडाचा या ठिकाणी एसएन स्पोर्ट दिवा या टीम मधून खेळत असताना पहिल्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी अतुलची आपण पाहिली. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क होती आपण पाहतो. गोलंदाज तयार होतोय रोहित पाटील. हेडुटनेचा हा खेळाडू आहे रोहित पाटील. यावेळेस मात्र गोलंदाजी मार्क बदल. राऊंड विकेट समोर असेल सोपान मात्रे. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस तुम्ही पाहता बॅकअप बॅट डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर चेंडू काही अंशी बळून घेतोय, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. आता टेन्शन थोडंसं वाढेल कृष्णा लेमन टीमच्या खेळामध्ये, कारण ज्या टीमने खरं तर अगदी सहजगत धावांचा पाठलाग केला त्या टीमला मात्र आता धावांसाठी संघर्ष करावाच भाग पाडलाय. एसएन स्पोर्ट दिवा टीमने कौतुक करावं तेवढं कमी.
पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड खेळायचा प्रयत्न केला होता. फुटवर्कचा वापर असं म्हटलं तर मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क जर का तुमच्याकडे नसेल तर बहुधा तुम्हाला बॅकफुटला जावं लागतं आणि तेच मात्र चित्र मैदानामध्ये आपण पाहिलं. आणि यावेळेस लगातार 2 चेंडू रोहितच्या माध्यमातून निर्धाव फेकण्यात आलेले आहेत. हेदूतने गावचा हा खेळाडू आणि त्याच्या माध्यमातून लगातार 2 डॉट बॉल. आता प्रेशर सोपान मात्रेवरती असेल व फुल टॉस बॉल डायरेक्ट हिटची संधी निर्माण झाली. नॉन स्ट्रायकिंग एंडला देखील थ्रो झाला होता परंतु 1 रन्स मात्र मिळेल या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या कृष्णा 11 टीमला. पहिले 3 चेंडू अप्रतिम डिलिव्हर केले या ठिकाणी आपण पाहिले. खरं तर रोहित या गोलंदाजाने फक्त सिंगल रन खर्च केले ती देखील बाईच्या स्वरूपात. आता येणारे 3 बॉल आणि मैदानामध्ये रमेश पवार सारखा आक्रमक खेळाडू अजूनही तळ ठोकून उभा आहे. आता मोठ्या फटक्यांची गरज आहे खरं तर बॅटिंग करणाऱ्या कृष्णा 11 टीमला. ज्या टीमचा आजच्या दिवसाचा प्रवास जर आपण पाहिला अगदी सोपा राहिला परंतु समोर जेव्हा तेवढ्याच धाटीचे संघ तुमच्या समोर येतील तेव्हा मात्र तुमची गुणवत्ता तुमचं कौशल्य हे पणाला लागतं. आता इथे मात्र कौशल्य पणाला लावावं लागेल. फक्त दिशा दिली आहे शॉट पॉइंट लेगला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि यावेळेस मात्र सिंगल आली आहे. खरं तर मी मगाशी म्हटलं नशीब लक फॅक्टर हे फार महत्वाचं आहे. आता थोडस जर का इथे क्षेत्ररक्षकाला बीट केला असतं तर बॉल नक्की निघून गेला असता सीमारेषा बाहेर परंतु नियतीला हे कदाचित मान्य नव्हतं आणि चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपण पाहिली. या ठिकाणी एका खेळाडूच्या माध्यमातून एकही मोठा फटका आतापर्यंत या इनिंग मध्ये आलेला नाहीये. तब्बल 10 चेंडू फेकले गेले आणि धावा फलकावरती आहेत फक्त आणि फक्त 6 धावा. सोपानसाठी हा बॉल होता. पुन्हा एकदा चांगला बॉल डिलिव्हर केलाय. तुम्हाला खरं तर गोलंदाजचा बॉलिंग ऍक्शन मध्ये अभ्यास करावा लागेल. ज्या पद्धतीने तो पॉपिंग क्रीज मध्ये तो बॉल डिलिव्हर करतो कोणत्या दिशेने बॉल स्विंग होईल टर्न होईल हा अभ्यास तुम्हाला करून इथे मात्र शॉट सिलेक्शन करावं लागेल. कारण आतापर्यंत आपण जर का पाहिला तर लेग ब्रेक मध्ये चेंडू आपण पाहिले अगदी उजव्याच्या बाहेर बॉलिंग करणारे चेंडू रोहितच्या माध्यमातून पाहायला मिळाले. फुल टॉस बॉल बराच काळ शांत राहिला हा खेळाडू आणि त्यानंतर मात्र इथे आक्रमण केलं. शेवटच्या बॉलवरती आला हा षटकार आणि या 6 धाब्याने मात्र धावसंख्येत वाढ झाली. धावा फलकावरती लागल्या गेल्या त्या म्हणजे 12. 1 गडी बाद 12 धावा. खरं तर बेस्ट वर्सेस बेस्ट असं हे बॅटल आपण क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहतो. खरं तर सोपान मात्र हा ज्याच्या नावावरती एक 2 व्हीलर बाईक राहिली आहे आणि एक मजेदार किस्सा राहिला या खेळाडूचा. नेरे नाईट स्पर्धेमध्ये संघ टॉप 4 मध्ये पोहोचला. सेमीफायनल मध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं आणि अक्षरशः सर्व पाठीराखे सर्व खेळाडू मात्र घरी जाऊन झोपले आणि त्यानंतर मात्र अंतिम क्षणाला प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीच्या वेळेला मात्र नाव डिक्लेअर झालं की या स्पर्धेमधला मालिका भेटायचं सोपान मात्रे अगदी झोपेतनं उठून मात्र त्याला त्याच्या आयुष्यातील पहिलं मोठं अचिव्हमेंट मिळालं होतं 2 व्हीलर बाईक असा हा खेळाडू. 12 धावा स्कोर कार्डमध्ये आहेत. पहिले 5 चेंडू आपण पाहिले फक्त सिंगल खर्च केली 2 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर शेवटच्या बॉलमध्ये आलेला षटकार बरंच काय सांगून जाईल एसएन स्पोर्ट दिवा टीमला. एकूण धावा 12. अजूनही शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. चला बॉल मैदानाच्या आतमध्ये पाठवा लवकरात लवकर आणि खेळ चालू करा. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज या ठिकाणी येतोय भावेश दळवी. दातिवलीचा हा खेळाडू आहे भावेश दळवी. मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करेल. बॅट्समॅन देखील आमच्या समवेत जॉईन झालेत. जर का एखादा खेळाडूला जर का इजा झाली तर सबस्टिट्यूट म्हणून मैदानामध्ये तुम्हाला जावं लागेल. आणि एक अगदी कमी वयाचा 12 पण आमच्या समवेत आहे. त्याच्या माध्यमातून इतंभूत माहिती या खेळाडूंची आमच्यापर्यंत पोहोचली गेली आहे. भावेश दळवी दातिवलीचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ओव्हर द विकेट. रमेश पवार साठी फुलटा चेंडू आ बैल मुझे मारा 6 बॉल होता आणि इथे मात्र बॉलला पाठवलाय मिड विकेटच्या भरून सीमा पार 6 धाब्यासाठी आलाय हा गगनचुंबी षटकार. त्या प्रेक्षकाचं कौतुक करावं लागेल. प्रेक्षक कमाल कॅच आपण पाहिली सीमारेषा बाहेर
पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल, यावेळेस देखील बॉलला उडवलंय लॉंग लेगच्या दिशेने. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिली रन्स कंप्लीट, स्ट्राईक हवी आहे रमेश पवार या खेळाडूला आणि 2 धावा देखील कंप्लीट. बघा टायमिंग भरपूर चांगलं होतं, परंतु तेवढंच चांगली फिल्डिंग डीप मध्ये आपण पाहिली फिल्डरच्या माध्यमातून. बघूया आपण तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून नक्की काय घडलंय. चला 2 धावा आलेल्या आहेत, परंतु आपण बघूया अगदी सीमारेषा आतमध्ये हा बॉलला थांबवलाय. बघा आपण आता निर्णयाकडे जाऊया. निर्णय प्रलंबित आहे कारण पहिला षटकार अडवला गेला होता. खरं तर सोपांच्या माध्यमातून सोपाने जो फटका लगावला होता त्यानंतर पुन्हा एकदा तशाच पद्धतीची फिल्डिंग आपण डीप मध्ये पाहिली. कारण रमेश पवार या इनिंग मध्ये जेवढे जास्त चेंडू खेळेल तेवढा मात्र योगदान चांगलं मोठं राहील खरं तर बॅटिंग करणाऱ्या कृष्णा इलेव्हन टीमला. आणि अखेरच्या क्षणाला मात्र आपण या गोष्टीचा खरं तर दूध का दुधार पाणी का पाणी करूया आणि योग्य निर्णय आपण दोन्ही संघांपर्यंत. खरं तर आधुनिकता आणि ते लाईव्ह टेलिकास्ट सेवा आपल्या सेवेला हजर आहे. त्या गोष्टीचा वापर आणि फायदा होणं देखील गरजेचं आहे. त्यामुळे टेक्निशियनला देखील आता थोडस या प्रयत्न करावा लागेल. जर 2 धावा आल्या तर धावा फलकात 20 होतील, जर षटकारात 24. तर फक्त कृष्णाभाई फक्त 2 धावा टीमचे संघ मालक आहेत, त्यामुळे थोडासा फ्रस्ट्रेशन त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने हा बॉल थांबवला फिल्डरचं कौतुक करावं लागेल. चांगल्या पद्धतीने बॉलला थांबवला आणि इथे धावा लागल्या धाव फलकावरती 20. मी मगाशी म्हटलं जेवढा वेळ मैदानामध्ये रमेश पवार थांबेल तेवढं योगदान मोठं राहील, कारण आता हवेचा ओघ हा खरं तर रमेश पवारच्या बाजूने राहिलाय. पुन्हा एकदा मोठा फटका रमेश पवारच्या बॅट मधून येतोय. खरं तर बॅटिंग करणाऱ्या कृष्णा इलेव्हन टीमला रमेश पवार दहाडलाय आज खाडी नगरीमध्ये. त्याच्या बॅट मधून मात्र अजून एक उत्तुंग असा हा षटकार होतोय बॅटिंग करणाऱ्या. संघटना अध्यक्ष विगर गावातील मोठी व्यक्ती पंढरशेठ फडके हे देखील याच परिसरात बिलॉंग करतात, नेरे धुंद्रे. आणि आज त्या परिसरातील हे खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत असताना चांगली बॅटिंग रमेश पवारचा तडाखा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला. फलंदाजी विश्वजित ठाकूर आणि खरं तर रमेश पवार या दोघांची एक मोठी भागीदारी आम्ही रायगड प्रीमियर लीग मध्ये पाहिली होती. त्या इनिंग मध्ये मात्र केलेल्या अर्धशतकीय खेळी आम्ही पाहिली, 50 धावा देखील पाहिल्या होत्या. आणि आज पुन्हा एकदा निर्णायक क्षणाला मात्र निर्णायक खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये होत असताना कमबॅक करावं लागेल आता बॉलर्सला. त्यावेळेस वेगवान बॉल होता, खरं तर टप्पापर्यंत बॉल डीप राहिला, सबमरीन डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातं. अशा पद्धतीचे चेंडू तुम्हाला फेकावे लागतील रमेश पवारच्या आगेस. एकूण धावा धाव फलकावरती आहेत त्या म्हणजे 26 आणि या षटकातील आता काही चेंडूचा खेळ बाकी आहे. भावेश दैवी हा गोलंदाज मैदानामध्ये आहे. 2 चेंडू फेकायचे. दुसरा जर का मोठा फटका आला 30 जर का टार्गेट पहिल्या सत्रामध्ये सेट झालं तर थोडासा मानसिक दबाव वाढेल फिल्डिंग करणाऱ्या. खरं तर पुढच्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना 11 वरती पुन्हा एकदा अलॉंग द साइड मध्ये सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करत असताना यावेळेस फिल्डिंग देखील खराब झाली, मिस फिल्डिंग. आणि तदनंतर मात्र या 2 धावा आल्या. एकूण धावा धाव फलकावरती आहेत त्या म्हणजे 28. गडी बाजाला एक वैयक्तिक रमेश पवारनं मात्र संपूर्णपणे या डावाला सावरलाय. त्याच्या बॅट मधून आक्रमक फटके आपण पाहिले आणि एकूण धावा 28 धाव फलकामध्ये वैयक्तिक 20 या धावसंख्येवरती मैदानामध्ये खेळतोय रमेश पवार. पुढचा बॉल यॉर्करचा प्रयत्न, हेलिकॉप्टर लुक दिलाय, बॉलला ऑन साइड मध्ये ड्राइव्ह केलाय. पहिली रन्स वेगाने कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि इथे आपण पाहिला लेझी थ्रो देखील परंतु डायरेक्ट हिट झाला होता. आणि 3 धावा देखील कंप्लीट. बघा स्टम्प्स तुम्हाला हातामध्ये घ्यायचे होते.
तुम्हाला चांगलं टाइम करावं लागेल. आपण पहिलं रेग्युलर पगा प्रभागाचे नगरसेवक आदरणीय उमेशजी माने साहेब आगमन झालेलं आहे. मी त्यांना आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं. भांडूप नगरीचे खरं तर या ठिकाणी नगरसेवक आदरणीय उमेशजी माने पक्षाची मुलूक मैदानीतून आदरणीय उमेशजी माने साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. गोलंदाजी मार्कमध्ये पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार होतोय करण घनसोलकर. करण घनसोलकर हा खेळाडू आदरणीय उमेशजी माने साहेब खरं तर भांडूप प्रभागातील विद्यमान नगरसेवक शिवसेना पक्षाची मुलूक मैदानी तोप आणि सातत्याने समाजसेवा ही ईश्वरसेवा मानणारे सन्माननीय आणि खरं तर पंधरागाव क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आदरणीय दिलीपजी हुतेकर साहेब देखील इथे शुभागमन झालेला आहे. त्यांना विनंती आपण देखील या व्यासपीठावरती तत्पूर्वी आजच्या स्पर्धेचे या कार्यक्रमाचे प्रमुख सत्कार मूर्ती आदरणीय उमेशजी माने साहेब नगरसेवक भांडूप या मान्यवरांचं आपण इथे स्वागत करूया. त्यांच्या समोर त्यांचे सर्व सन्मान्य पाहुणे यांना विनंती आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. खरं तर आज त्यांचं इथे आणि या स्पर्धेची झालेले आहे. मान्यवरांचं शुभागमन नगरसेवक आदरणीय उमेशजी माने खरं तर त्यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. मैदानाकडे आपण जाऊया. 18 बॉल 32 रनची गरज. पहिला चेंडू बाकफुटला गेले कव्हरच्या वरून लाशेबाब नजाकत भरलेला हा बॅटिंग करणाऱ्या एसएन स्पोर्ट दिवा टीमला 4 धाब्याचा फटका आपण पाहिला. इनसाइड आउट आणि त्यानंतर मात्र जितेश शेलारच्या बॅट मधून आला हा फटका. ही ओळख आहे या खेळाडूची. आक्रमकता ही ठासून भरली या खेळाडूमध्ये आणि पहिल्या बॉल मध्ये एक व्यावसायिक पद्धतीचा गोलंदाज करणच्या आगे हल्ला बॉल पण प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. लाशबाब शेल कॉलिंग नव्हता आणि अखेरच्या क्षणाला मात्र नयन पकडला शेल आणि इथे संपतो मात्र जितेश शेलार या खेळाडूचा खेळ. हे चित्र आपण पाहिलं करण आणि जितेश या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवरती चौकार त्यानंतर कमालीचं प्रत्युत्तर दिलं आणि हा खेळाडू इथे बाद या धावसंख्येवरती. तिसऱ्या क्रमांकावरती वाडेकरचा अजून एक आक्रमक खेळाडू प्रणित पाटील मैदानामध्ये दाखल झाला. बघा खरं तर करण घनसोलकर या खेळाडूने प्रत्युत्तर दिलं जितेश शेलार या खेळाडूला. पहिला प्रकार त्यानंतर मोठा फटका खेळायचा होता. अगदी पद्धतीची करणच्या सातत्याने पाहिली आणि त्याच्या मात्र हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. आणि या ओव्हर मध्ये अजून एक घेतला करण सुधीरजी शिरावळे साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपये पारितोषिक असेल. खर तर भरपूर पारितोषिक आणि इथे आपण सन्मान्य या ठिकाणी आमचे विद्यमान नगरसेवक आदरणीय उमेशजी माने साहेबांचं आपण पुन्हा एकदा शब्दसुमरानं स्वागत. 80% समाजकारण आणि राजकारण शिवसेना पक्षाची संकल्पना मराठा तेतू
राष्ट्रधर्म वाढवा संकल्पनेनुसार सातत्याने मराठी माणसाच्या न्यायासाठी हक्कासाठी लढणारी संघटना म्हणजे शिवसेना। आणि इथे हा फटका चांगला होता, बागफुटला गेला ते बॉलला उडवला मिड विकेट रिझर्व मध्ये सोपान झेल खाली आला होता, जजमेंट चुकला आणि इथे मात्र आणि त्यानंतर जीवनदान देखील मिळालं मैदानामध्ये 3 धावा आल्या। 3 धावा या बॉल वरती आल्या, खेळ सुटला आणि त्यानंतर 3 धावा ज्या निर्णायक धावा ठरतील या मॅच मध्ये। खरं तर बॅटिंग करणाऱ्या एसएन स्पोर्ट दिवा टीमला बॅटिंग करणारा खेळाडू प्रणित वाडेकरचा हा खेळाडू, त्याच्या बॅट मधून हा मोठा फटका होता आणि त्यानंतर मात्र झेल देखील सुटली डीप मध्ये। करण घनसोलकरच्या अगेन्स्ट हल्ला बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न केला खेळाडूने, त्यानंतर मात्र या 3 धावा आल्या। बॅटिंग एसएन स्पोर्ट दिवा 7 धावा धाव फलकावर आहेत। आता येणारे काही बॉल असेल आणि विजय 25 रनची येणारे काही चेंडू खास करून 15 बॉल आणि 25 रन्स। खरं तर एक एक मोठा फटका घेऊन जाईल तर फिल्डिंग करणाऱ्या टीमला, ज्या टीम मध्ये आपण पाहिलं सर्व खेळाडू इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील। आणि एका बाजूला सूरज जो खार्डी संघाचा खेळाडू या टीम मध्ये आहे, एका बाजूला आपण पाहिला तर ठाणे परिसरातील कल्याण ग्रामीण मधील देखील अनेक खेळाडू तुम्हाला टीम मध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला। समोर आता फलंदाज आहे दुर्वेश, मोठा फटका केल्याचा बराच काळ चेंडू हवेमध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक जज करतो बॉलला उमेश माळी आणि त्यानंतर अजून एक झेल सुटला गेला। कधी कधी असं म्हटलं तर घर फिरले की घराचे वासे आणि इथे आली होती दैव कर्मनेत्या उक्तीप्रमाणे 2 झेल या ठिकाणी सुटल्या गेल्या फिल्डरच्या माध्यमातून आणि या बॉलवरती आली सिंगल रन्स, ती म्हणजे बॅटिंग करणार सिंगल रन आली बॅटिंग करणाऱ्या खरं तर एसएन स्पोर्ट दिवा टीमला। धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील, त्या म्हणजे एक गडी 8 धावा। खरं तर मोठ्या गरज आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला, कारण समोरच्या टीम बॉलर्स आहे। कारण आपण पाहिला त्यानंतर खरं तर सचिन मोरे असेल, उमेश माळी असेल, सूरज पौदार असेल, असे चांगले खेळाडू पूर्णपणे केला बॅट्समनचा, त्यानंतर मात्र हा बॉल डिलिव्हर केलाय। पंचांचा इशारा आला नो बॉल, आय थिंक हा विकेटच्या बाहेर पडला असेल, प्लॉटच्या बाहेर पडला असेल, त्यामुळे पंचांनी या बॉलला नो घोषित केले आणि फ्री हिटची संधी 1+1 अशा पुन्हा एकदा ऍड बॅटिंग करणाऱ्या एसएन स्पोर्ट फलकावरती एकूण फलकावरती आहेत, त्यामुळे गडी बाद 10 धावा संधी आली आणि करण घनसोलकर ज्याच्याकडून भरपूर चांगली अपेक्षा तो पूर्णपणे महागडा ठरत चाललाय आपल्या टीम साठी, कारण आता इथे हा फ्री हिटचा बॉल त्याला एक्स्ट्राच्या स्वरूपात फेकावा लागेल। एक एक बॉल आणि एक एक रन्स आता दोन्ही संघासाठी महत्वाचे आहे। करण घनसोलकरचा हा शेवटचा बॉल असेल, 2 बॉलर माफी असावी या षटकामधील, कारण हा फ्री हिटचा बॉल आहे आणि तुम्ही पाहताय खेळाडू आहे दुर्वेश घेसर टीमचा खेळाडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फ्री हिटच्या बॉल मध्ये आडव्या बॅटने केले सचिन मोरे झेल। खरं तर फिल्डर्स त्या ठिकाणी डीप मध्ये होते, चेंडू उचलला फेक आणि त्यानंतर मात्र आली ती म्हणजे फक्त आणि फक्त सिंगल, लांब लचक षटक ठरलं घनसोलकर या 11 रन्स धाव फलकावरती आहेत आणि गडी बाद आणि या षटकातला आता हा शेवटचा बॉल आहे। एकूण 32 धावांचा टार्गेट आहे, येणारे 13 चेंडू आणि विजयासाठी 21 रनची। पनवेल परिसरातील हे सर्व खेळाडू एका टीम मध्ये आहेत। खरं तर ऑरेंज जर्सी परिधान केलेले नेरे रुद्रे परिसरातील हे खेळाडू आणि एका बाजूला याच परिसरातील हे सर्व खेळाडू व्हाईट जर्सी परिधान केले इन ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील। खरं तर मोठी लढत आता या दोन्ही संघांमध्ये 13 चेंडू आणि 21 धावा। करण पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट आदळलेला आपटलेला हा निर्धाव चेंडू आणि विकेट मिळाला, निर्धाव चेंडू देखील आहे आणि विकेट देखील मिळाला आणि हा मोठा धक्का असेल खरं तर बॅटिंग करणाऱ्या एसएन स्पोर्ट्स 11 दिवा टीमला। एका षटकामध्ये 2 गडी बाद केले आणि सुधीरजी शिरावळे साहेब यांच्या माध्यमातून 1000 पारितोषिक मिळेल करण घनसोलकर या खेळाडूला। 1000 रुपयाचं पारितोषिक असेल करण घनसोलकर या खेळाडूला सुधीरजी शिरावळे साहेब यांच्या माध्यमातून। खरं तर या गोलंदाज
12 बॉल आणि विजयासाठी असेल ती म्हणजे 21 धावांची. बॉल आणि 24 रनची गरज. पंधरगाव क्रिकेट यांचे अध्यक्ष उतेकर साहेब यांचं या स्पर्धेच्या वतीनं सर्वप्रथम शब्द सुमनानं स्वागत करतो. त्यानंतर खरं तर आपण ज्यांचे प्रेरक विचार आहेत ते उत्सुक झालेले आहोत. मान्य पाहुणे आदरणीय नगरसेवक उमेश माने देखील आपण बोलणार आहोत. त्यांच्या माध्यमातून खरं तर आपल्याला चांगलं मार्गदर्शन या व्यासपीठाला मिळेल. 12 बॉल आणि रन्स करायचे 21 गोलंदाजी मार्कमध्ये येतोय उमेश माळी केवाळे गावचा हा खेळाडू. पनवेल तालुक्यातील नेरेडुंगरी परिसरातील केवाळे गाव आणि त्या गावातील हा खेळाडू. केवाळे म्हटलं की महाराष्ट्राचे कवी गायक एकनाथजी माळी साहेब त्यांचा हा गाव आणि त्या गावातील हा खेळाडू उमेश माली गोलंदाजी मार्कमध्ये आला. 12 चेंडू आणि आता 21 रनची गरज. समोर फलंदाज आहे दुर्वेश. आज पालकमंत्री चषकामध्ये देखील या खेळाडूला आपण खेळताना पाहणार आहोत. खरं तर बेलापूर नगरीमध्ये खूप चांगली स्पर्धा. स्विच हिट केला, फुल टॉस बॉल होता अगेन्स्ट द टर्न्स. चांगला शॉट सिलेक्शन. बॉल मात्र चालला या ठिकाणी डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. गोलीच्या वेगाने सीमारेषा पार. 4 धावेसाठी आलाय आणि निर्णायक असा चौकार. बॉल आणि आता 17 रनची गरज. आता खरं तर टेन्शन वाला माहोल तुम्हाला मैदानामध्ये मिळेल. कारण या क्रीडांगणाचा मी मगाशी उल्लेख केला. खरं तर इतिहास वेगळा आहे. आदरणीय दिनेश पाटील ज्या माध्यमातून आपण पाहिली खार्डी चषक चॅम्पियन ब्लास्ट स्पर्धा. या स्पर्धेमध्ये खरं तर महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशातील अनेक परिसरातील खेळाडू मात्र या विकेटमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. आणि आज याच विकेटमध्ये आणि आज याच मैदानामध्ये आपण खरं तर 15 गाव क्रिकेट असोसिएशनची मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा आपण इथे पाहतोय. कालिका माता क्रिकेट चषक 2022. शेवटचे बॉल असेल 11 आणि विजय 17 रनची गरज. स्ट्रायकिंग एंडला खेळाडू आहे दुर्वेश. अँगल क्रिएट केला होता. चांगला बॉल डिलिव्हर केला. खरं तर दुर्वेशची तुम्ही बॅटिंग स्टाईल त्याचा स्टान्स जर पाहिला तर अतिशय युनिक स्टान्स आहे. तो ज्या पद्धतीने उभा राहतोय खरं तर असं वाटतं दोन्ही बाजूने हा फटके खेळू शकतोय. एवढा चांगला स्टान्स आहे. म्हणजे मोठा गावचा निलेश मात्रे त्याची आठवण होईल असा हा खेळाडू आहे. अगदी चांगल्या पद्धतीची फटकेबाजी. एक 2 व्हीलर बाईक ज्या खेळाडूच्या नावावरती राहिली असा हा गुणवान खेळाडू गेसर मलंगड परिसर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना हलक्या हाताने बॉलला उडवला मिड ऑफच्या वरून. फक्त दिशा दिली सेन्सेबल क्रिकेट. कारण या एंडनं आपण पाहिला संदेश धाबा बनवण्यासाठी अनेक अडचणी आल्या फलंदाजांना. कदाचित हा खरं तर निर्णायक षटक असेल या मॅच मधला. इथे जर का तुम्ही विकेट टिकून खेळला तर शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला आक्रमण करता येईल. ज्या पद्धतीने आक्रमण केलं होतं शेवटच्या षटकामध्ये रमेश पवार या खेळाडूने. ही रणनीती खूप महत्वाची आहे. स्ट्रॅटर्जी आखणं खूप महत्वाची आहे. आणि इथे 1 धाव आली. एका रनच्या मधीने 16 धावा धावफलकावरती आहेत. आता येणारे बॉल असेल 9 आणि विजयासाठी रनची गरज. 9 चेंडू आणि 16 धावा. सामना अजूनही बॅलन्स आहे. दोन्ही संघाच्या बाजूने कधीही झुकू शकते हा सामना ही मॅच. कारण इथे तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. समोर खेळाडू मैदानामध्ये आहे अमोल. चांगला आक्रमक असा हा खेळाडू स्ट्रायकिंग एंड मध्ये सज्ज होत असताना उमेश माळीच्या हातामध्ये खरं तर दुसऱ्या षटकाची जबाबदारी. लेफ्ट केला बॉलला सोडून दिला. यॉर्करचा प्रयत्न शफज. खरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक नवीन नियम आले. पूर्वी आपण जर का पाहिला स्टम्प्स आणि चेंडू मधला हा वाईड धरला जायचा. परंतु आता खेळाडू जितका सफल होईल तिथून मात्र चेंडू मधला अंतर हा ग्राह्य दिला जातो वाईड साठी. कौतुक करावं तेवढं कमी. अगदी योग्य. उजव्या अष्टीच्या बाहेर आणून खेळण्याचा प्रयत्न केला. बॉलला लेफ्ट केला सोडून दिला परंतु हा निर्धाव चेंडू होता. येणारे 8 बॉल विजया 16 रनची गरज. भरपूर सफल झाले. टायमिंग चांगलं होतं आणि बॉल मात्र चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क. पॅरल स्ट्रोक 6 धावेसाठी.
महाराष्ट्र दिन कामगार दिन आणि आपण सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया। संगीत तुम्ही या ठिकाणी ऐकताय डीजेच्या माध्यमातून आता काय सांगून जाईल कृष्णा 11 टीमला। आता चेंडू मध्ये 10 रन समोर खेळाडू मैदानामध्ये एक डॉट बॉल त्यानंतर मात्र आपण चांगलं शॉट सिलेक्शन आपण इथे माध्यमातून शेवटचे 7 बॉल आणि विजयासाठी आता 10 रनची गरज। चेंडू आणि 10 धावा आहे। लेव्हल फुल टॉप सफल झाले पूर्णपणे पाठला केला बॅट्समनचा त्यानंतर हा बॉल डिलिव्हर केला आणि ओव्हर थ्रोच्या मिळतील। हा बॉल खरं तर हवा होता फर्स्ट तुम्ही खेळाडू दाखवू नका तुमच्याकडून देखील चुकी झाली कारण हा बॉल जर का थांबवला मिळाला नसता आणि इथे मात्र रन्स आली एक आणि महत्त्वाचं म्हणजे पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला येईल अमोल हा खेळाडू आणि हे निर्णायक असेल खरं कृष्णा 11 टीमला कारण या जर का एंडला दुर्वेश हा खेळाडू आला तर मात्र त्याच्या बॅटमधून तुम्हाला मोठे फटके नक्कीच पाहायला आणि इथे मात्र आता येणारे 6 चेंडू आणि विजय 9 रनची गरज। 6 बॉल मैदानामध्ये आता गोलंदाजीची जबाबदारी दिली जाईल। खरं तर नेरे टीमचा हा खेळाडू सचिन मोरे त्याच्या हातामध्ये हे षटक नाही तर टीमचं भविष्य सोपवलं। अतिशय चांगला अपकमिंग यंगस्टर आहे रायगड टीम मध्ये अनेक वेळा आपण पाहिला या खेळाडूचा चांगला खेळ नेहमी पाहायला मिळाला परंतु आज पुन्हा एकदा कृष्णा 11 संघाचे खरं ही नौका किनाऱ्यावरती आणण्याचं काम या षटकामध्ये करेल का हे देखील पाहावं लागेल कारण समोर 2 सेट बॅट्समन आहेत मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला दुर्वेश हा दुसऱ्या बाजूला अमोल असेल फक्त एखादा मोठा फटका सामन्यामध्ये पूर्णपणे कमबॅक करून देईल बॅटिंग करणाऱ्या एसएन स्पोर्ट दिवा टीमला किंबहुना सिंगल डबल जरी डबल मध्ये कन्वर्ट केलं तर या धाबांचा पाठलाग केला जाऊ शकतो मैदानाच्या आतमध्ये परंतु विकेटची गरज आहे कृष्णा 11 टीमला। थोडी घाई करा प्लीज बघा आयोजकांनी आम्हाला सूचना आपण थोडं स्पीडअप करा कारण वेळ फार महत्वाची आहे। आता शेवटचा षटक आहे आणि विजयासाठी आता 9 रनची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या खरं तर एसएन स्पोर्ट दिबा टीमला अमोल आणि दुर्वेश ही जोडी मैदानामध्ये खरं तर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय चांगला खेळ आतापर्यंत राहिला या दोन्ही टीमच्या माध्यमातून। सचिन मोरेच्या हातामध्ये खरं तर संघाचं भविष्य सोपवलं। नेरे गावचा हा खेळाडू जितू 11 म्हणजे हनुमान नेरे या संघाकडून अनेक वेळा चांगला परफॉर्मन्स त्यानंतर आपण पाहिला खरं तर कोलवाडी संघ व्यावसायिक गटातून देखील चांगला खेळ या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाला परंतु आज पुन्हा एकदा संधी असेल या खेळाडू समोर हिरो बनण्याची आणि एका बाजून मात्र एक मोठी भागीदारी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दुर्वेश आणि अमोल या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून। 6 बॉल 9 रनची गरज। सामना कोण जिंकेल एका बाजूला असेल एसएन स्पोर्ट दिबा दुसऱ्या बाजूला असेल कृष्णा 11 टीम खरं तर हे भविष्य षटक जबाबदारीचा असेल खरं तर सचिन मोरे याच्या हातामध्ये अप्रतिम असा सामना मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय। त्याच्याकडे जर का सेल्फ कॉन्फिडन्स असेल तर जगाच्या पाठीवरती कुठेही जा तुम्हाला कधीच मरण नाहीये असे हे वाक्य राहिलं होतं वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं। आता इथे मात्र तुम्हाला आत्मविश्वास दाखवावा लागेल। पहिलाच बॉल लेफ्ट करायचा होता अगदी पायाचा भेद घेतला खरं तर इथे पंचांकडून निर्णयाची आपण अपेक्षा करूया। कधी कधी मुवमेंट नसली की डिलिब्रेट बॉलला घोषित केला तर मग तिथे धाव दिली जात नाहीये। ऍक्शन नसेल फलंदाजी तर त्या बॉलला रन दिली आणि अगदी ऍक्शन नसेल तर बॉलला डिलिब्रेट घोषित केला जाईल म्हणजे रन नसेल। हा निर्णय नियम आहे क्रिकेट मधला। बघूया आपण तिसरा निर्णय सोपवला फलंदाजाचे आलेले आहे की हे पाहायचं आहे कारण जर मध्ये नसेल हा खेळाडू तर रन नसेल। बॉल लेफ्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये हा खेळाडू असेल तर रन नसणार आहे। जर ऍक्शन मध्ये असेल हा खेळाडू तर नक्कीच रन दिली जाईल हा निर्णय तर रन इथे ऍक्शन नाहीये त्यामुळे धाव देखील नसेल आणि फलंदाज असेल पुन्हा एकदा अमोल कोणतीही धाव नाही या बॉलवरती। क्रिकेटमध्ये अनेक सारे नवीन नियम आहेत त्या नियमांचं आपण तंतोतंत इथे पालन करत आहोत आणि त्याच नियमानुसार मात्र आता टेनिस बॉल क्रिकेट देखील खेळलं जातं। आज आपण पाहिलं खरं तर अनेक प्रभागांमध्ये अनेक विभागांमध्ये मात्र मोठमोठ्या स्पर्धा आणि आज आपण इथे पाहतोय खाडी गावामध्ये खाडी नगरीमध्ये खरं तर कालिका माता क्रिकेट चषक 2022 चं हे भव्य दिव्य पर्व। सचिन मोरे हा गोलंदाज आहे। टप्पा पर्यंत बॉल आतमधल्या दिशेमध्ये वळण घेत होता आणि त्याचमुळे काय बॉल मात्र टोला खरं तर त्याच्या शूडला आदलला आणि त्यानंतर मात्र ही कोणती रन नाहीये। 5 बॉल 9 रनची गरज। मी मगाशी म्हटलं शेवट रन निर्णायक ठरेल कारण दुर्वेश या षटकामध्ये जितका स्ट्रायकिंग एंडला राहील तितकं लाभ खरं तर एसएन स्पोर्ट दिबा 11 टीमला आणि जितका वेळ तुम्ही दुर्वेशला नॉन स्ट्रायकिंग एंडला ठेवाल तितकं लाभदायक ठरेल खरं तर कृष्णा 11 टीम साठी। हवेचा वेग इथे फुल टॉस बॉल फॉलो केलं खरं तर फलंदाजाला डायरेक्ट हिटची संधी
आणि त्यानंतर आली फक्त सिंगल. दुसऱ्या रनचा प्रयत्न केला जाईल का? चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये असेल. आता 4 बॉल आणि आता 8 रनची गरज. ज्या दुर्भेशची आपण प्रतीक्षा केली, घेसर संघाची ही रन मशीन आहे. अनेक वेळा मात्र संघ अडचणीमध्ये असताना चांगल्या इनिंग या खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहिल्या. दोन युवा प्रतिभांमध्ये खरं तर हे आता मोठं बॅटल असेल. दोन्ही बाजूला मात्र खरं तर सळसळतं रक्त. नवोदित असे हे खेळाडू, नवीन जोमाचे, नवीन उमेदीचे असे हे दोन महत्वपूर्ण खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एकमेकांसमोर संघर्ष करत असताना सचिन मोरे गोलंदाजी मार्कमध्ये असेल, पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड विकेट आणि समोर असेल या दुर्वेश हा खेळाडू. दुर्वेश मडवी हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असेल. 4 बॉल 8 रनची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धा नियम आहे. तुम्हाला कंपल्सरी या धावा कंप्लीट कराव्या लागतील. 4 चेंडू मध्ये 8. मी मगापासून बोलते, बोलत नाही. 25 धावा धाव फलकावते माफी असावी. ती आता 3 चेंडू मध्ये 7 रनची गरज आहे. बघा हे कॅल्क्युलेशन महत्वाचं. एक एक रन्स किती महत्वाचे. अरे बघ ना गट हे 7 सांगते भाई स्कोर बघ ना. संदेश बघ काय आला. बरोबर आहे. हे 4 3 7 8 9 10 8 पाहिजे असेल रे. 3 चेंडू आणि 7 रनची गरज. माफी असावी. अगदी योग्य स्कोरिंग चाललंय इथे आणि इथे खराब फिल्डिंग. यावेळेस हा खरं तर कलाटणी जरा या सामन्यामध्ये सभा होत्या. पहिला डॉट बॉल त्यानंतर आणि आता पहिल्या ओव्हर मध्ये धावा 11. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 13 रन आल्या. एकूण 24 धावा होत्या 2 षटक. माफी असावी. अगदी योग्य आणि डॉट अगदी योग्य स्कोरिंग आहे. खरं तर गेम कॅरी ऑन करा. 2 चेंडू गरज आहे. आणि आता 3 धावांची गरज. चला गेम पहिल्या ओव्हर मध्ये 11 होत्या. दुसऱ्या ओव्हर मध्ये 13. 24 झाल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये पहिला डॉट बॉल, दुसऱ्या बॉल सिंगल 20 झाल्या आणि तिसरा बॉल डॉट, त्या बॉल मध्ये चौकार आला. फक्त 24 32 6 बॉल 8 हव्या होत्या. आम्ही 6 बॉल 9 ची अनाउन्समेंट केली. योग्य स्कोरिंग आहे. 32 विन आहे स्कोरिंग. अगदी योग्य. अनाउन्समेंट चुकीची केली.
इथे आता 2 चेंडूमध्ये 4 रन शेकली. 6 चेंडूमध्ये 9 धावा होत्या पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा आणि आता शेवटच्या षटकामध्ये 9 रन होती. आणि आता येणारे बॉल असतील या ठिकाणी 2 आणि विजयासाठी 4 रन. दुर्बे मडवी हा खेळाडू मैदानामध्ये आक्रमक बॅटिंग आणि फिल्डिंग खराब आपण पाहिली डीप आणि त्यामुळे आता प्रेशर हे थोडं फिल्डिंग करणाऱ्या कृष्णा 11 टीम वरती हाय व्होल्टेज सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. गोलंदाजी मार्गमध्ये यो हेलिकॉप्टर लुक आणि इथे मात्र हा दोन्ही स्टाईलने सामना फिनिश केलाय. दुर्वेश मडवी या फलंदाजाने